नमस्कार. दिनांक 2 जुलै. कथेचं शीर्षक आहे आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण. एकदा पुण्याच्या कर्वे नावाच्या माणसाने महाराजांना भोचकपणे आपण कोण असे विचारले. तेव्हा महाराज म्हणाले, आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, नाव नृसिंहभान, मीनरास. पुन्हा विचारल्यास टाळक्यात पायपोस. अनेक वेळा नावगाव सांगूनही लोक महाराजांचा पिच्छा पुरवीत. वारंवार नाव गाव विचारित. महाराजही दरवेळेस आपण परमशुद्ध चैतन्य असल्याचे संकेत देत. शब्द वेगळे असले तरी अर्थ एकच असायचा. पण कोणाला ते खरे वाटत नसे की कोणाचे समाधान होत नसे. लोकांना वाटे महाराजांनी आपले नाव अमुक तमुक आहे असे सांगावे, आपले आई वडील कोण ते सांगावे. पण जे मूळ परमात्म तत्व आहे त्याला कसले आले नाव? जो जे ठेवील ते नाव, जो जसे पाहिल तसे त्याचे रूप. या परमतत्वाला उत्पत्तीच नाही, मरणही नाही, म्हणून तर ते अनादि अनंत आहे. अशा परमात्म्याला आई वडील कसे असतील? उलट त्याच्यापासून सारे जग उत्पन्न झाले म्हणून तोच जगतपिता, जगन्नाथ, जगन्नायक झाला ना. सारे जगच त्याचे आहे. कणाकणात अणुरेणू तो भरला असल्यामुळे अमुक इतकी त्याची शेतीवाडी, तमुक इतकी त्याचे मापदंड त्याला नाहीत. जडमूड प्रापंचिकांना हे काही कळत नाही. भोचकपणे कोण कुठला अशा पंचायती करत राहणे हा त्यांचा स्वभावच असतो. त्याप्रमाणे पुन्हा एकदा नावगाव विचारले जाताच महाराजांनी आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, मीनरास. पुन्हा विचारल्यास टाळक्यात पायपोस असे उत्तर दिले. वरवर पाहता उत्तर अधुरे वाटले तरी थेट परमात्म्याशी संबंध जोडणारे आहे. कारण यजू म्हणजे निखळ ज्ञान, निखळ ज्ञान एकच, ते म्हणजे परमात्म स्वरूप ईश्वरी चैतन्य. मूळ ब्रह्म, ते ब्रह्म जे जाणतो तो ब्राह्मण. स्व संवेद्य म्हणजे जो निजरूप जाणतो तो यजुर्वेदी ब्राह्मण होय. त्या नारायण रूपातून ब्रह्मदेव निर्माण झाला. त्या ब्रह्मदेवाने विश्वनिर्मितीसाठी ज्या स्त्री पुरुषांच्या जोड्या तयार केल्या त्यातील कश्यप अदिती ही पहिली जोडी होती. अशा कश्यपाने सनातन गोत्रच त्यांनी सांगितले. त्यांनी आपली रास मीन सांगितली. पृथ्वीच्या प्रलयकाळी परमेश्वरच माशाच्या रूपाने होता आणि उत्पत्तीच्या वेळीही तोच होता. त्यातून त्यांनी आपले अखंड आणि अंत्यज अस्तित्व दाखवले. महाराजांच्या पत्रिकेत मीन लग्न असून खरे तर रास मेष आहे. या मेष राशीलाही ज्योतिषशास्त्रात अज, विश्व, आद्य अशा संज्ञा आहेत. त्यावरूनही त्यांचे अजन्मारूप, विश्वरूप आणि आद्य स्वरूप कळून येते. म्हणजेच आपले सनातन रूप सांगताना त्यांनी जाणीवपूर्वक विशुद्ध ईश्वरी चैतन्य, मूळ ब्रह्म, मूळ विष्णू स्वरूप याचाच उल्लेख केला असून दिसून येते. ते जाणून घ्यायचे सोडून नावागावाची कसली उथळ चौकशी करता असा त्यांचा रोकडा प्रश्न आहे. आपण अजन्म आहोत, अनंत आहोत, श्रेष्ठ असे ईश्वरी चैतन्य आहोत, याचे भान असणारे नृसिंह भान आहोत, हेही त्यांनी ठासून सांगितले. बाकीचा काथ्याकूट व्यर्थ आहे. धन्यवाद.